इचलकरंजी शहरात महाराष्ट्र नगरोत्थान अभियानांतर्गत भुयारी गटर योजनेचं बळकटीकरण आणि शहराच्या वाढीव भागामध्ये भुयारी गटरचे जाळे तयार करण्यासाठी 488 कोटीचा निधी मंजूर झालाय। हे काम पूर्ण करण्याचा कालावधी पावसाळा धरून 2 वर्ष देण्यात आलाय। या अनुषंगानं शहरातील काही भागात कामाला सुरुवात करण्यात आली आहे। या दरम्यान शहरामध्ये सध्या 52 कोटीच्या रस्त्याची कामं सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू असून दलितेतर आणि नगरोत्थानमधून सुमारे 7 कोटीची कामं प्रस्तावित आहेत। पण ही कामं सुरू करताना सार्वजनिक बांधकाम, इचलकरंजी महानगरपालिकेचा बांधकाम तसंच जल आणि मलनिस्सारण विभाग यांच्यामध्ये समन्वय नसल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचं काँग्रेसचे प्रदेश सचिव शशांक बावस्कर यांनी सांगितलं। वास्तविक भुयारी गटरचं काम हे बहुतांश शहरात तसंच वाढीव भागात होणार आहे। यामध्ये भुयारीच्या पाईपलाईन टाकण्यासाठी रस्ते उकरावे लागणार आहेत। मात्र तत्पूर्वीच या ठिकाणी नवीन रस्ते झाल्यास भुयारीच्या कामासाठी ते पुन्हा उकरावे लागणार असल्यानं मोठं आर्थिक नुकसान होणार आहे। त्यामुळे भुयारीचं काम पूर्ण होईपर्यंत सध्या सुरू असलेल्या रस्त्याची कामं स्थगित ठेवावीत अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश सचिव शशांक बावस्कर यांनी केली आहे।